पृथ्वी परिक्रमा रिव्हिजन सिरीज मे 2025. राजकीय तेलंगणा हे असं राज्य आहे ज्याने SC जातीचे उपवर्गीकरण लागू करणारे प्रथम राज्य तेलंगणा. पहिलाच पंचायत प्रगती निर्देशांक आहे हा, ज्यामध्ये टॉपला गुजरात आणि तेलंगणा हे राज्य आहे. त्याला लक्षात राहू द्या. 9 थीमवर आधारित होता हा पंचायत प्रगती निर्देशांक पंचायत राज मंत्रालयाद्वारे प्रदर्शित केला. राजीव गौबा नीती आयोगाचे सदस्य झालेत आणि यापूर्वी हे सर्वाधिक काळ केंद्रीय कॅबिनेट सचिव म्हणून राहिलेले आहेत. निधी तिवारी आहेत ना, या मोदींच्या खाजगी सचिव झालेल्या आहेत. नंतर जागतिक घडामोडी. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे 2025. भारत 118वा आहे. 118वा. प्रथम कोण आहे? फिनलंड. शर्ली बॉचवे आहेत या राष्ट्रकुलाच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस झालेल्या आहेत. शर्ली बॉचवे. आणि ह्या कोणत्या देशाच्या आहेत असा प्रश्न आला तर घानाच्या आहेत. नंतर ख्रिस्तोफर लक्सन म्हणून आहेत, न्यूझीलंडचे PM आहेत. हे रायसिना संवाद झाला होता दिल्लीमध्ये 10वा. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आणि या रायसिना संवादांची संकल्पना होती कालचक्र म्हणून नाव होतं सुरुवातीला. त्यानंतर बरंच काही होतं पण कालचक्र एवढं लक्षात राहू द्या. आणि नुकतंच काय झालं आहे, न्यूझीलंडने ओपनिंग डोअर टू इंडिया हे धोरण चालू केलेलं आहे. तर कोणत्या देशाने? तर न्यूझीलंडने. 6वी बिमस्टेक परिषद झाली आहे बँकॉक थायलंडला. बिमस्टेक बँकॉक थायलंड. श्रीलंकेचा मित्रविभूषण पुरस्कार मोदींना भेटलेला आहे. तसं मोदींना कोणता पुरस्कार भेटला श्रीलंकेचा? तर मित्रविभूषण. अमेरिकेचे रेसिप्रोकल टेरिफ धोरण हे कोणत्या देशाचं आहे असा क्वेश्चन आला तर अमेरिकेचे. नंतर भारताने काय केलं आहे? बांगलादेशाची ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली आहे. तिथं जे वातावरण बदललं होतं, PM चेंज झाले वगैरे ह्या वातावरणामुळे. नंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भारत 24वा आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की न्यूजचं स्वातंत्र्य वगैरे, त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य 24वा. इंडोनेशिया हा देश आहे ना, तो ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँक NDBमध्ये सामील झाला. इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील झाला. जय भट्टाचार्य आहेत. NIH अमेरिकेची जी संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक म्हणून नेमणूक झाली. जय भट्टाचार्य. जागतिक गुप्तचर आणि सुरक्षा प्रमुखांची परिषद दिल्लीमध्ये झाली. युनायटेड नेशन्सचं इंटरनॅशनल स्टँडर्ड अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग ISAR मध्ये भारताची नियुक्ती झाली. नंतर द्रौपदी मुर्मू आहेत ना, त्यांना पोर्तुगालचा सिटी ऑफ ऑनर हा पुरस्कार भेटला आहे. आणि स्लोवाकियाची डॉक्टरेट ऑनॉरिस काउसा ही पदवी भेटली आहे मुर्मूंना. कोणत्या भेटल्या? तर पोर्तुगालचा सिटी ऑफ ऑनर आणि स्लोवाकियाची डॉक्टरेट ऑनॉरिस काउसा. नंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये आंतरराष्ट्रीय सोलर भागीदारीच्या फ्रेमवर्कवर सही करणारी मॉरिशस पहिला आफ्रिकन देश. महाराष्ट्र रिलेटेड घडामोडी. बाईक टॅक्सीसाठी ॲग्रिगेटर धोरण चालू करणार महाराष्ट्र प्रथम राज्य. आणि हे कुठं चालू होणार आहे? बाईक टॅक्सी 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये. नागपुरामध्ये राज्य आपत्ती संस्था स्थापन केली जाणार आहे. कैद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई धोरण आणणारे पहिले राज्य महाराष्ट्र. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार बघूया. त्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार 2023-24चा शकुंतला खटावकर यांना भेटला आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे, लक्षात राहू द्या. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामधला जीवन गौरव शकुंतला खटावकर. त्यांना अर्जुन पुरस्कार पण भेटलेला आहे आणि त्या स्वतः कबड्डीपटू आहेत. महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार, त्यामध्ये राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना, V शांताराम पुरस्कार महेश मांजरेकरांना आणि लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचोळ यांना. तर हे पुरस्कार कसे लक्षात ठेवायचे? कपूर खेर, महेश शांत आहे बाबा, शांताराम पुरस्कार V शांताराम महेश शांत, आणि लता पांचाळ आहे, म्हणजे आपण म्हणतो ना काय पांचट जोक मारतो तसं लता पांचट. काहीतरी लॉजिक लावावं लागेल. दिशा कार्यक्रम आहे महाराष्ट्राने चालू केला, गुन्हेगारीत सहभागी झालेल्या बालकांसाठी आहे. महाराष्ट्रात नमामि चंद्रभागा अभियान हे चालू केलं गेलं आहे. नमामि चंद्रभागा, नमामि गंगेसारखं. दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे.
AI सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि मायक्रोसॉफ्टमध्ये करार. लक्षात कसं ठेवाल, महाराष्ट्र यम आणि मायक्रोसॉफ्टचं पण यम. IICT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, राईट, मुंबईमध्ये स्थापना होणार आहे. आपण IIT म्हणतो ना, तसंच IICT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. आर्थिक घडामोडी, MSMEचं वर्गीकरण आहे, त्याच्यामध्ये सुधारणा झाल्यात. त्यामध्ये गुंतवणूक आणि उलाढाल हे 2 क्रायटेरिया असतात. त्यामध्ये गुंतवणुकीमध्ये स्मॉल्स आपण म्हणतो ना, मायक्रोसाठी 2.5 कोटी, स्मॉलसाठी 25 कोटी आणि मीडियमसाठी 125 कोटी इथपर्यंत गुंतवणूक करता येईल. आणि उलाढाल म्हणताल तर मायक्रोसाठी 10 कोटी, स्मॉलसाठी 100 कोटी आणि मीडियमसाठी 500 कोटी. आता गुंतवणूक लक्षात राहू द्या. मायक्रो 2.5, स्मॉल 25 आणि मीडियम 125. हे बघा 25-25च्या रेंजमध्ये आहे. 2.5, 25, 125. शिवसुब्रमण्यम रमन हे PFRDAचे अध्यक्ष झालेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ना, त्याचे अध्यक्ष. म्हणजे काय झालं, पेन्शन भेटते म्हणून तो पेन्शनमध्ये रममान झाला आहे, असं म्हणून लक्षात ठेवा. शिवसुब्रमण्यम रमन PFRDAचे अध्यक्ष. रेमिटन्स म्हणजे एखाद्या देशामध्ये आपले भारतीय नागरिक राहतात आणि तिथून जो आपल्याला त्यांच्याद्वारे पैसा भेटतो त्याला रेमिटन्स म्हणतात. रेमिटन्समध्ये कुठून भेटतो आपल्याला सर्वात जास्त रेमिटन्स भारताला भेटतो. तर तो कुठून भेटतो, तर अमेरिकेमधून भेटतो. ठीक आहे, अमेरिकेमधून भेटतो. आणि कोणत्या राज्याला सर्वाधिक रेमिटन्स भेटतो, तर महाराष्ट्रालाच भेटतो. पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे, गुजरातमध्ये, आनंद गुजरात येथे. त्याचं नाव आहे त्रिभुवन राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ. नवीन पांबन पुलाचं उद्घाटन मोदींनी केलं आहे. तमिळनाडूत आहे. हा इंडियातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज. कुठे आहे, रामेश्वरम ते मुख्यभूमी, जो आपल्या भारताचा मुख्य भूभाग आहे त्याला ते रामेश्वरपर्यंत. आणि याचं डिझाईन कुणी केलं या पुलाचं, रेल विकास निगम लिमिटेड, RVNL. लक्षात राहू द्या, मेन्सला असे क्वेश्चन येतात. भारत सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे. संजय मिश्रा आहेत ना, हे PMच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये सामील झालेत. हे EDचे माजी प्रमुख आहेत. 2024 भारत दुसरा निर्यातदार बनला आहे चहामध्ये. सेकंड क्रमांकाचा श्रीलंकेला मागं टाकलं आहे, यामुळं महत्त्व आलं आहे. IISc बँगलोर आहे. तिथे नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो आयोजित केला होता. नंतर अब्जाधीशांचे केंद्र पुन्हा शंघाय बनलं आहे, मुंबईला मागे टाकून. त्यानंतर कवच प्रणाली आहे. ही कशासाठी आहे, रेल्वेची टक्कर होऊ नये त्यासाठी कवच प्रणाली. कोणी विकसित केली, RDSOने विकसित केली. यावर मेन्सला क्वेश्चन ऑप्शनमध्ये RDSO दिलं होतं, माझा क्वेश्चन चुकलेला. नुकतेच भारतामधील एक स्टेट आहे ज्याने विकास दराचा उच्चांक गाठला आहे, 9.6%पर्यंत. ते राज्य आहे तमिळनाडू. त्यानंतर सामाजिक घडामोडी, मुद्रा योजनेला 10 वर्ष झालेत. मुद्रा योजना लक्षात कसं ठेवाल, 2015ला चालू झाली, एवढं लक्षात ठेवा. साल विचारता आहे, तर माझ्याकडे 15 रुपयाची मुद्रा आहे बाबा. आपल्याकडे जसा $10चा असतो तसा 15ची मुद्रा आहे. या मुद्रा योजनेमध्ये कर्जाचे वेगवेगळे प्रकार होते. त्याच्यामध्ये शिशु कर्ज 50,000 रुपयापर्यंत, किशोर कर्ज 50,000 ते 5 लाख, तरुण कर्ज 5 लाख ते 10 लाखापर्यंत आणि तरुण प्लस हा नवीन वर्ग स्थापन केला, तरुण प्लस 10 लाख ते 20 लाखापर्यंत. एवढं लक्षात राहू द्या. चौथं, हे तर जुनं आहे, तरुण प्लस 20 लाखापर्यंत. नंतर राजीव युवा विकासम योजना तेलंगणाने चालू केलेली आहे, SC ST OBC अल्पसंख्याक युवा बेरोजगारांसाठी. राजीव गांधीच्या नावावरून काँग्रेसचं सरकार असणारं तेलंगणा आहे, म्हणून त्यांनी चालू केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग आणणारे केरळ हे प्रथम राज्य बनलं आहे. अशा नवीन गोष्टी केरळ करत असतं. शून्य गरिबी P4 धोरण कोणत्या राज्यांनी, आंध्र प्रदेश. शून्य गरिबी P4 धोरण. आणि शून्य गरिबी योजनेला आंबेडकरांचे नाव दिलं आहे, उत्तर प्रदेश या राज्याने. IIM अहमदाबादने दुबईत कॅम्पस. लक्षात कसं ठेवाल, दुबई. श्री शिखर परिषद झाली हैदराबादमध्ये नुकतीच. आरती सुब्रमण्यम आहेत, या पहिल्या महिला आहेत TCSच्या फर्स्ट महिला CEO. पर्यावरण सेक्शन, नाथाट ऑफ जम्मू अँड काश्मीरमध्ये इंडियातील पहिलं हवामान बदल केंद्र.
इंदूर शहर आहे ना, जे स्वच्छतेमध्ये टॉप असतं, तेथे पहिला PPP मॉडेल आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट तयार केला आहे. ऑपरेशन ब्रह्म म्यानमारला मदतीसाठी, म्यानमारचं नाव ब्रह्मदेशच होतं, त्यावरून लक्षात ठेवा. बचोली पंजाबमध्ये प्रथम बिबट्याची सफारी. विज्ञान आणि तंत्रज्ञान नेक्स्ट. भारताची पहिली कार्ड सेल थेरपी कशासाठी आहे? कर्करोगासाठी. अमेरिका भारतामध्ये काय करणार आहे? स्मॉल मॉड्युलर अणुभट्ट्या उभारणार आहे. कोण उभारणार आहे? अमेरिका. असा प्रश्न येऊ शकतो. नंतर डॉक्टर शिवकुमार कल्याणरामन, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे CEO. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे CEO. जपानमध्ये 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन. पहिलाच आयकिमेये सराव भारत आणि टांझानियामध्ये. याचा लॉंग फॉर्म कसा आहे? याचं आफ्रिका, दुसरं इंडिया, की मेरीटाईम सराव. पण कोणामध्ये? भारत आणि टांझानियामध्ये. पहिलाच आहे, लक्षात ठेवा. चंद्रयान 5 इस्रो आणि जपानची जी जाक्सा आहे त्याच्यामध्ये संयुक्त मोहीम आहे. कोण मदत करते असं येऊ शकतं पेपरला. फ्रेम 2 मोहीम कोणाची आहे? स्पेसएक्सची. मॅक्झिमम मोहिमा यांच्याच असतात, नासाच्या असतात. ऑप्शनमध्ये असेल तर मारायचं. नंतर गौरव नावाचं लांब पल्ल्यांचा ग्लायडेड बॉम्ब तयार केला आहे. त्याचा विकास DRDOने केला आहे. वजन 1000 किलो आहे. IIT मद्रासने सायबर कमांडोज असं काय आलं रिलेटेड? तर IIT मद्रास किंवा तमिळनाडू असं लिहायचं. महत्त्वाचे पुरस्कार व पुस्तके. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला आत्ताचा? राम सुतार यांना. शिल्पकार आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार भेटलेले आहेत. पटेलांचा पुतळा यांनीच बांधलेला आहे. आणि जे संसदेच्या आवारात वेगवेगळे पुतळे आहेत त्याचंही काम यांनीच केलेलं आहे, राम सुतार. स्टॉकहोम ऑटर प्राईज भेटलं आहे 2025 कोणाला? गुंटर ब्लोशल यांना, जलशास्त्रज्ञ आहेत. तर ऑटर प्राईज लक्षात ठेवा. ऑटर प्राईज, गुंटर म्हणजे गटार म्हणा. ऑटर प्राईज कोणाला भेटलं? गटाराला भेटलं. स्टॉकहोम ऑटर प्राईज गुंटर ब्लोशन. आबेल पुरस्कार मसाकी काशिवारा. लक्षात कसं ठेवाल? आबेल बेल आणि मसाकीचं म्हैस. बैल पुरस्कार म्हैस. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना, हिंदी भाषेसाठी. 59वा. 58वा कोणाला भेटला होता? गुलजार यांना उर्दूसाठी आणि रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी संयुक्तपणे. गुलजार आणि रामभद्राचार्य. 58वा. हा 59वा विनोद कुमार शुक्ला, हिंदी भाषेत. सरस्वती सन्मान 2024 साधू भद्रेश दास यांना भेटला आहे, स्वामीनारायण सिद्धांत सुधासाठी. 24चा सरस्वती सन्मान 2024 साधू भद्रेश दास आणि 23चा प्रभा वर्माला भेटला होता रौद्र सात्विकमसाठी. साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी यांना युनायटेड किंगडममधील जीवनगौरव पुरस्कार. विजय शंकर यांना डेन्मार्कचा नाईट क्रॉस पुरस्कार. RK श्रीरामकुमार यांना कर्नाटकचा संगीत कलानिधी पुरस्कार. RK श्रीकुमार. स्टम्प्ड हे आत्मचरित्र आहे, कोणाचं आहे? सय्यद किरमानी, क्रिकेटर. नंतर सुदर्शन पटनायक आहे. तर हे आर्ट बनवतात किंवा समुद्राच्या वाळूमध्ये आर्ट बनवतात तिथे. यांना फर्स्ट इंडियन आहेत, यांना फ्रेड डॅरिंग्टन अवॉर्ड भेटला आहे आर्ट अँड कल्चरमधील उत्कृष्टतेसाठी. फ्रेड डॅरिंग्टन. सुदर्शन चक्राने डेअरिंग केली असं लक्षात ठेवा. सुदर्शन चक्र असतं ना कृष्णाच्या हातात, ते डॅरिंग्टन हा पुरस्कार. नंतर चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार त्रिवेणी या अल्बमसाठी. चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार, चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन. नंतर पुण्यभूषण पुरस्कार आहे 2025चा डॉक्टर विजय केळकर यांना भेटला आहे. नंतर 2025चा पद्मविभूषण कुमुदिनी लखिया म्हणून आहेत. कुमुदिनी लाखिया पद्मविभूषण. त्यांचं नृत्य करतात त्या कथ्थक नृत्य, लक्षात राहू द्या. क्षेत्रविचार. दरिपल्ली रमैया यांनाच हरितयोद्धा किंवा वनजीवी रमैया म्हणतात. पेपरला येऊ शकतो MCQ. हरितयोद्धा किंवा वनजीवी रमैया कोणाला म्हणतात? दरिपल्ली रमैया. भारत क्रीडा बघूया. भारत कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. कबड्डीमध्ये पण पुरुष आणि महिलांचे दोन्हींचा कबड्डी विश्वचषक भारताने जिंकला आहे आणि तो कुठं झाला होता? इंग्लंडमध्ये झाला होता. आणि भारत खो खो विश्वचषक पण जिंकला आहे. खो खो पुरुष आणि महिला दोन्ही पण जिंकलेत. ही स्पर्धा नवी दिल्लीत झाली होती आणि भारत जे खो खो विश्वचषक आहे त्याचा सदिच्छा दूत सलमान खान होता. कबड्डी विश्वचषक म्हणाल तर इंग्लंडला झाला आहे, खो खो नवी दिल्लीत झाला आहे आणि दोन्हीचं बी पुरुष आणि महिलाचं विजेतेपद भारताने. क्रिस्टी कोवेंट्री म्हणून आहेत
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष झाल्यात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCच्या फर्स्ट महिला व फर्स्ट आफ्रिकन व्यक्ती. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये प्रथम क्रमांक हरियाणा स्टेटने मिळवला आहे. आयुष्यमान खुराना फिट इंडियाचा आयकॉन बनला आहे. आयकॉन म्हणून नेमणूक केली. फिट इंडिया, आयुष्य वाढवायचं असेल तर फिट इंडिया असं लक्षात ठेवा. आयुष्यमान खुराना. फर्स्ट इंडिया ओपन जे असतं ना, विम्बल्डन किंवा ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, त्यासारखं फर्स्ट इंडिया ओपन. विजेती अनाहत सिंग आहेत. मुंबईत झाली होती ही स्पर्धा. नंतर जेम्स अँडरसन आहे इंग्लंडचा फास्ट बॉलर. त्याला नाईटहूड सन्मान भेटला आहे. इंग्लंडचा पहिलाच फास्ट बॉलर आहे. महत्त्वाचे दिन बघूया. 20 मार्च हा आनंदी दिन आहे. 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस. त्याची थीम आहे केअरिंग अँड शेअरिंग. नुकत्याच झालेल्या गट बच्या मेन्सला हा क्वेश्चन आला होता. गट कच्या मेन्सला. 20 मार्च जागतिक आनंदी दिवस. नंतर 24 मार्च आंतरराष्ट्रीय क्षयरोग दिन आहे. त्याची थीम आहे येस वी कॅन इन TB. नंतर 14 एप्रिल जागतिक क्वांटम दिन म्हणून साजरा केला. एव्हरी डे इन 25 ही त्याची थीम होती. अशा प्रकारे आपलं मेची परिक्रमाची रिव्हिजन झालेली आहे.